आमच्या शहराचं विद्रुपीकरण करण्याचा जो कट रचला जातो त्याच्याबद्दल निषेध व्यक्त. तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपण या मराठी चित्रपटसृष्टीच्या एक अभिनेत्या आहात, नाशिककरांच्या तुम्ही कन्या आहात आणि नाशिकमध्ये ही जी पर्यावरणाची तपोवनाच्या माध्यमातून जी विकासाची व्याख्या प्रशासन करू पाहत आहे, एक कलाकार म्हणून तुम्ही कसं बघत आहात? सगळ्या गोष्टींचे आमचे नातं जोडलेलं प्रत्येक नाशिककरांचं नातं जोडलेलं आहे. आणि जर समजा मला असं वाटतं की आपण आपली नदी आपलं पर्यावरण आपण वाचवलं नाही तर आपला अंत जवळ आलेला आहे. कारण तुम्हाला विकास अशा कोणता विकास की कॉन्क्रिटीकरण तुम्हाला काय देणार आहे? मला जगण्यासाठी पैसा लागतो मला मान्य आहे, विकास लागतो मला मान्य आहे, पण त्याच पद्धतीने हेल्थ नावाची एक गोष्ट आहे ती जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कसं जगणार आहात? आणि हेल्थ तुम्हाला हे पर्यावरण देणार आहे आणि ही झाडं कापून तुम्हाला काहीही मिळणार नाही. यामध्ये काही विचारवंत असे म्हणतात की प्रशासन या ठिकाणी फक्त झुडपं कापणार आहे, झाडं कापणार नाही आहे, तर उगाचच विरोध होतोय आहे, लोकांची दिशाभूल होते आहे. आज आपण प्रत्यक्ष स्थळी या ठिकाणी मुंबईहून आला आहात, आपण हे पर्यावरण बघता, तिथले जैवसृष्टी बघता, तिथली कपिला नदी बघता आहात, तर काय खऱ्या अर्थाने तुम्हाला काय वाटतं की ते फक्त झुडपं कापू शकून आपण एवढा विकास करू शकू की खऱ्या अर्थाने आपल्याला इथे झाडांची रवानगी केल्याशिवाय पर्याय नाही? काय वाटतं तुम्हाला? पान सुद्धा इथंच आहे, इथली झुडपं पण तितकीच महत्वाची आहे. या सगळ्यामध्ये जीव आहे आणि इथल्या कुठल्याही गोष्टीला कोणीही हात लावू नये, ती कुणाच्याही मालकीची नाही आणि हे पर्यावरण आपण इथे जिवंत ठेवलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी इथे असल्या पाहिजे, त्याच्याशिवाय नाशिक वाचूच शकत नाही. ही नदी आहे कारण ही झाडं आहेत, हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड आहे. त्यामुळे आपण इथल्या कुठल्याच गोष्टीला हात लावायचं नाही असं आपण प्रशासनाला खणकावून सांगितलं. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे प्रशासनाशी की ॲज इट इज वेअर इट इज, जे आहे जसं आहे तसंच राहू द्या. टोटली म्हणजे इथले जे काही ज्या पद्धतीचं जे काही इथलं जी काही सृष्टी आहे ती तशीच राहू द्या. परंतु प्रशासन म्हणतं आहे की आम्ही मग कुंभमेळा कुठे करायचा, साधू संतांची व्यवस्था कुठे करायची, आणि साधू संतांना देखील या ठिकाणी आणलं जातंय आणि त्यांना पण असं म्हटलं जातंय की आम्ही तुमची व्यवस्था कशी करणार, आणि साधू संतांना देखील यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा एक म्हणजे काय म्हणतो आपण सँडविच करण्याचा प्रकार या ठिकाणी असं चाललं असं लोक म्हणतात. तर तुम्हाला प्रत्यक्ष काय वाटतंय?